हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। समोरच दागिने असूनही चोरानं कशालाही हात लावला नाही। करीना कपूरच्या जबाबात महत्त्वपूर्ण माहिती समोर। सैफचा मुलगाच टार्गेट होता का? करीनाच्या जबाबानंतर प्रश्न उपस्थित। घरात शिरलेला चोर खूपच आक्रमक होता। त्यानं सैफवर अनेक वेळा वार केले। मी प्रचंड घाबरले। करीना कपूरचा पोलिसांना जबाब। आरोपीनं हल्ल्याआधी सैफच्या मुलाच्या रूमकडे जात 1 कोटींसाठी धमकावल्याची माहिती। चोरीऐवजी सैफचा मुलगा जहांगीरला ताब्यात घेऊन ब्लॅकमेल करण्याचा डाव असण्याची शक्यता। सैफच्या नव्हे तर त्याच्या मुलाच्या हत्येच्या इराद्यानं आरोपी घरात शिरला होता। जितेंद्र आव्हाड यांचा खळबळजनक दावा। प्राणघातक हल्ल्यातून नशीब बलवत्तर म्हणून सैफ वाचल्याची प्रतिक्रिया। वांद्रे, दादर ते गुजरात सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचे 5 सीसीटीव्ही फुटेज समोर। हल्ल्यानंतर टी शर्ट बदलून नंतर दादरमध्ये हेडफोन खरेदी केल्याची दृश्य, नंतर गुजरातच्या दिशेने पळाल्याची ही माहिती। अभिनेता सैफ अली खानच्या तब्येतीत सुधारणा। सैफ अली खानला सोमवारी डिस्चार्ज मिळणार। लातूरमध्ये किरकोळ कारणावरून सरपंचाला बेदम मारहाण। 2 तरुणांमध्ये झालेल्या वादातून सरपंचाला मारहाण। पोलीस तक्रार घेत नसल्याचा सरपंचाचा आरोप। 10वी आणि 12वीच्या हॉल तिकिटावर जातीचा नाही तर प्रवर्गाचा उल्लेख। विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हॉल तिकिटावर प्रवर्गाचा उल्लेख। बोर्डाच्या अध्यक्षांचं स्पष्टीकरण। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचे दर 80,000पार। जीएसटीसह सोन्याचे दर प्रति तोळा 82,812 रुपयांवर तर चांदीचे दर 3,700 रुपयांनी वाढले। 31 जानेवारीपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार। 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार।